नमस्कार. मी गणेश तुकाराम शिंदे आपणा सर्वांचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे. आज एक मोठासं वादळ, मोठासा तरुणाईंचा जमाव नवी दिल्लीच्या जंतर मंतरवर जमलेला आहे आणि हा तरुणाईचं वादळ संसद भवनावर आज घुंगावणार आहे. आता त्या वादळाला NDAचं सरकार कसं तोंड देत आहे का हे वादळ पण जिथून निघालं आहे तिथंच जिरवतं आहे याकडं आता संपूर्ण देशाचं लक्ष लागून राहणार आहे. आज सकाळी 11च्या दरम्यान साधारण हा युवकांचा मोर्चा संसदेकडं आगेकूच करणार आहे. मुख्य न्यायमूर्तींनी एका त्यांच्या कार्यक्रमात आजची तरुण पिढी म्हणजे झुरळ आहे असं समजल्यानंतर काही दिवसातच अमेरिकेत स्थायिक असलेल्या अभिजित दिपके या छत्रपती संभाजीनगरमध्ये राहणाऱ्या मूळच्या हिंगोली जिल्ह्यातल्या तरुणानं आपल्या इंस्टाग्राम, ट्विटर हँडल अशा ह्याच्यावर कॉक्रोच जनता पार्टी उभी केली आणि अवघ्या 1.5-2 महिन्यात त्या पार्टीला खास करून तरुण वर्गाने आता डोक्यावर घेतले असंच दिसतंय. त्यात अगदी 18, 20, 25, 30 वयाचे तरुण आहेत. त्याचबरोबर आता आपल्या व्हिडिओ तुम्ही पाहताना जिथून सुरुवात करता तो दिसणारा 6 वर्षाचा उत्तर प्रदेशमधला मुलगाही त्याचं भवितव्य पुढं कसं असेल या चिंतेतूनच तो या आंदोलनात सहभागी होण्यासाठी आला आहे. त्यानं आपल्या कळंब जिल्हा धाराशिव येथील पत्रकार मुद्द्याचं बोलू हे आपलं स्वतःचं यूट्यूब आणि पोर्टल चालवणाऱ्या मुस्ताक मिर्झांशी संवाद साधताना हा बालक घाबरला नाही की काय पुढचा व्यक्ती आपल्याला काय विचारतो हेही त्याला त्याच्या चेहऱ्यावर कुठं दिसत नव्हतं. जे मुस्तान मिर्झांनी प्रश्न विचारले त्याला अगदी सडेतोड अशी उत्तरं ह्या बालकानं दिली. त्यात ह्या बालकाचं म्हणणं की असं पेपर फुटी करून जी मुलं पास होतील, टॉपर येतील, तसले डॉक्टर आमच्या पुढं कामाचे काय असणार असा प्रतिसवालही त्यानं मुस्तान मिर्झा यांना केला होता. तर या बालकाचं भवितव्य, या तरुण पिढीचं भवितव्य आपल्या देशात काय आहे यासाठीच तरुणांचा आजचा हा मोर्चा आहे असंच म्हणावं लागेल. आजच्या मोर्चाचं नेतृत्व अभिजित दिपके आणि त्याचे काही सहकारी करणार आहे आणि हा मोर्चा जंतर मंतरहून संसद भवनावर जाणार आहे. मात्र दिल्ली पोलिसांनी या मोर्चाला अद्याप परवानगी दिलेली नाही आणि हा मोर्चा संसद भवनापर्यंत जाऊ द्यायचा नाही असा दिल्ली पोलिसांनी त्यांचा तो निर्णय झालेला असावा असंच दिसतंय. कारण तिथं पोलीस बंदोबस्त पण तेवढाच मोठ्या प्रमाणावर आपल्याला दिसून येत आहे. ह्या आंदोलनाच्या मागण्या काय, एक नीट असो किंवा इतर स्पर्धा परीक्षा, या सर्व परीक्षा अगदी काटेकोरपणे घ्या. विद्यार्थ्यांच्या तरुणांच्या भवितव्याशी खेळ करू नका. त्याचबरोबर ही परीक्षा पद्धती सुरू आहे, परंतु गेल्या 3-4 वर्षात अनेक परीक्षेचे पेपर फुटल्याची प्रकरणं उघडकीस आली आहेत.
राहुल गांधी सांगतात तसं 80च्या वर फुटीच्या घटना घडल्या असं त्यांचं म्हणणं आहे. जर हे सत्य असेल तर मग परीक्षा तर घेता कशाला, विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ कशासाठी खेळला जातोय असं त्यांचं म्हणणं आहे. बघूयात याला सरकार कसं तोंड देत आहे आणि काय होतं ते. केंद्रातलं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली असलेलं सरकार केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेण्याच्या मनस्थितीत नाही. त्यामुळं मग या आंदोलनाला केंद्र सरकार काय उत्तर देतं याकडंही सर्वांचं लक्ष असणार आहे. आज दिल्लीत जे हे तरुणांचं मोहोळ एकत्र जंतर मंतरवर सध्या आहे आणि थोड्याच वेळात ही मोहोळ संसद भवनावर धडकणार आहे. याच्यावर शासनानं कुठलंही जबरदस्ती करू नये, आंदोलन मोडण्याचा प्रयत्न करू नये. नसता याचे वेगळे परिणाम येत्या काही दिवसात दिसतील असंच म्हणावं लागेल. या आंदोलनाच्या ह्याच्यात ज्येष्ठ समाजसेवक सोनम वांगचुक यांनी तब्बल 20 दिवस आमरण उपोषण केलं होतं आणि त्यांना परवा दिल्ली पोलिसांनी उचलून नेऊन सफदरजंग रुग्णालयात दाखल केल्यानंतर या कॉक्रोच जनता पार्टीचे सर्वेसर्वा असलेले अभिजित दिपके यांनीही आमरण उपोषण सुरू केलं असून त्यांच्याबरोबर हजारो तरुण आमरण उपोषण जंतर मंतरवर करत आहेत असं चित्र सध्या दिसत आहे. धाराशिव शहरात जिथं आठवडी बाजार भरतो तिथं तुम्ही कधी फेरफटका मारला आहे की नाही, आणि मारला असेल तर असल्या घाणीतून आपण भाजीपाला इतर काही खरेदी करायला जातोच कसं असा प्रश्न तुम्हाला पडला असला तरी तुमचाही त्याला नाईलाज आहे. कारण अगदी निजाम काळापासून भरणाऱ्या या बाजाराकडे सध्या किंवा या अगोदर पण सत्तेवर असलेल्या कुठल्याही नगर परिषदेवर सत्तेवर असणाऱ्या कुठल्याही सत्ताधाऱ्यांनी या आठवडी बाजार मैदानाकडं लक्षच दिलेलं नाही. त्यामुळं घाण, प्राण्यांचा वावर, वाहणारं दुर्गंधीयुक्त पाणी अशा ह्याच्यात हा बाजार भरतो आणि ह्या बाजार मैदानाची सुधारणा व्हावी या मागणीसाठी काल धाराशिव जिल्हा काँग्रेसच्या वतीनं चक्काजाम आंदोलन करण्यात आलं होतं. चक्काजाम आंदोलनात जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष उमेश राजे निंबाळकर यांच्यासोबत माजी जिल्हाध्यक्ष ज्येष्ठ नेते विश्वास अप्पा शिंदे, महमूद पाशा पटेल, खलील सय्यद आदी मंडळी उपस्थित होती. शहर काँग्रेस अध्यक्ष राऊत आणि त्यांचे सहकारी पण या चक्काजामला उपस्थित होते. या चक्काजाम आंदोलकांसमोर बोलताना उमेश राजे निंबाळकर, विश्वास अप्पा शिंदे यांनी नगर परिषदेवर सडकून टीका केली. विशेष असं की जे विश्वास अप्पा शिंदे या आंदोलनात सहभागी झाले होते ते काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत, त्यामुळे ते सहभागी झाले आहेत. पण त्यांनीही या शहराचं काही वर्ष नगर अध्यक्षपद भूषवलं आहे. त्यांच्या काळात पण बाजार मैदान तसंच होतं, ते आज बी तसंच आहे. असो.